सर्वांना माझा नमस्कार. देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आज आहे भोगी, तर भोगी सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि असं बोललं जातं की जो खाईल भोगीची भाजी तो राहील वर्षभर निरोगी नाहीतर रोगी. तर त्यासाठी सगळ्यांनी भाजी नक्की नक्की खा. आणि मी सुद्धा आज करणारी अशी छान भाजी जशी माझी आई बनवायची ना तशी सेम मी बनवणार. आणि सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. सण एकच आहे पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर त्यासाठी मी माझी आई कशी बनवायची तशी मी आज बनवणार. तर चला मग किचनमध्ये जाऊन सगळ्या भाज्या काल तर तुम्हाला दाखवल्याच आहेत पण अजून फ्रीजमध्ये काही काही भाज्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते. चला जाते किचनमध्ये फटाफट असा स्वयंपाक बनवून घेते कारण खूप उशीर होतोय. आणि आज आहे संडे त्याच्यामुळे मुलं माझी उशिरा उठली, उशिरा नाश्ता झाला, सगळी उशिरा उशिरा काम होतात. संडे असतो नवऱ्याला आणि मुलांना. घरच्या बाईला संडे नसतो. संडे म्हणजे सुट्टीचा दिवस हा कधीच उजडला नाही बाईसाठी, माहितीये का. म्हणजे हाऊसवाईफसाठी, गृहिणीसाठी आहे की नाही. आणि मयूरची तब्येत आता खूप खूप छान आहे, उठून बसलीये, अभ्यास करतीये. तर मी जाते आता किचनमध्ये. चला तर मी इथं आता पूजा करायले आणि साधी सिंपल असणार आहे. आणि माझ्याकडे असा मोठा पाट नाहीये, होता पण ते खराब झाला. म्हणजे खूप वर्ष झाली आता त्याला, 10-12 वर्ष झाली ते पाट नाही. आणि मी आता या पोळपाटवर पूजा करणार आहे. ह्याच्यावर सुद्धा चालते. आणि माझा चौरंग आहे तो डिझाईनचा चौरंग आहे सोनेरी कलरचा. तर त्याच्यावर पूजा नाही जमणार आपल्याला कारण त्याच्यावर मला सूर्यनारायण आपले भगवान काढायलाच येणार नाही. आता मी ह्याच्यावर काढून घेते असं छान गोल एकदम. पहिले चॉक न काढून घ्यायचा. एवढी प्रॅक्टिस नाही मयुरी, बघ आजकालची पोरं. मला सांगायचं ना, मी बनवलं असता. कुंकू आपलं गावी असंच बनवतात मयुरी. मी बनव. हा नको, उशीर व्हायलाय. मी बनवते ना. चला ही सगळी पूजा करून घेते मी अशी छान. इथं आपले सूर्यनारायण काढून झालेत असे छान. आणि आता मी सगळी पूजा मांडून घेते व्यवस्थित. खूप उशीर होते तर त्यासाठी महिला बोलली पुढच्या रविवारी करतो, आता नको. त्यासाठी बोलत होते लवकर उठा, आंघोळ्या कला. तू उठलीसच की तिला बरं नाहीये माहितीये का. आता थोडं बरं वाटायलंय. माझा हात पुसायचा कपडा किधर गया इकडे. तर आता चला पूजा सगळी मांडून घेते त्याशी व्यवस्थित. गाजर सगळं काल मी सामान आणलं होतं ना ते ठेवून घेणार असं व्यवस्थित. चला दिवा हे अगरबत्ती लावते. तर इथं माझी पूजा मांडून झाली आहे. आणि इथं एकदा दाखवते मी. बघा अशी पूजा करून झालीये. आणि पोळपाट आपला छोटा असल्यामुळे मी चौरंग आणला इथे. चौरंग असा ठेवून घेतला. तर आता हे दूध प्रसाद म्हणून ठेवतात आपल्याकडे. निरस दूध सुद्धा वापरतात. असं हे तापवलेलं नाही पण आता मी जे आहे तेच वापरणार. आणि दूध एवढं भारी लागते नंतर प्रसाद म्हणून विचारू नका, एवढं भारी न. आता हे सगळं आम्ही जेवण करताना ते दूध घेणार मी. आता हे प्रसाद म्हणून इथे ठेवते दूध. छान असं पूजा झाली माझी एकदम. आणि ही सूर्यनारायणाची पूजा असते पौष महिन्यामध्ये. आणि बायका उपवास करतात. असं छान छान वाटतं असं मला करायला. म्हणजे जसं मला म्हणजे माझी आई जसं करायची तेवढं मला आठवतंय. तेवढं मी केलंय. कारण इथं आपल्या आजूबाजूला अशी पूजा कोणी करत नाही तर तेवढं लक्षात पण राहत नाही ना. आणि जवळ कोणी असतं तर आपण विचारू शकतो काय असतं काय नाही असं आहे की नाही. विचारपूसून पूजा करू शकतो. पण मला जेवढं आठवतंय तेवढी मी पूजा केली आहे आता. चल वगैरे तू पण पाय पडून घे अजिंक्य वगैरे. मी लगेच स्वयंपाकाला लागते. आपल्याला भोगीची भाजी सुद्धा करायची आहे. अजिंक्य पाया पडतोय. तर आपली पूजा अशी छान झाली. आणि इथं मी सगळ्या भाज्या काढून घेतल्या आता आपल्याला भोगीची भाजी करण्यासाठी.
बघू शकता असे काढलेत आणि कालच मी सोलून ठेवले होते. मला माहिती आहे सकाळी उशीर होणारच आहे आपल्याला. आणि संडे मटार सगळं स्वच्छ भाज्या करून ठेवल्यात ह्या. पालक मेथी सगळं कांद्याची पात. आता फक्त आपल्याला कटिंग करून की नाही भाजी करायची आहे. आणि आता हे फ्रीज मधून काढले मी. तोपर्यंत मी भाकऱ्या करून घेते. भाकरी करून घेते. आणि तोपर्यंत कशा नॉर्मल सुद्धा होतील कारण खूप थंड येतात. चला आता भाकरी करते. आणि अशी बाजरीच्या भाकरी एकदम अशा तीळ लावून करणार एकदम भारी. इथं भाकरी करायची अशी छान. तीळ कुठे टाकेलीस? तीळ टाकायचं लक्षातच नाही रे त्या सुरुवातीच्या भाकरीला. इथं भाकर आहे अशी. पहिली भाकर होती ना ती काढले पण लक्षातच नाही टाकायचं. आता टाकून घेते. तीळ टाकून घेते अशी छान. मी जास्त टाकणार. वरची भाकर बघावी लागते. ह्याला असं चांगलं प्रेस करून घ्यायचंय की हाताने असं म्हणजे तीळ आपले निघणार नाही. असं एकदम ओके. ओके ओके. आता आपली भाकर तयार आहे. इथं ठेवून घेते अशी रुडीमध्ये. चटका बसला. काय करणार? गावी तेवढी मजा येते ना खरंच सांगते. प्रत्येकाच्या घरी हा सण असतो प्रत्येकाच्या घरी. पण मुंबईमध्ये तर तुम्हाला माहितीये तर आपले शेजारी जास्त आपल्या ह्याची भेटणारच नाही. सगळे बाहेरचीच भेटणार. युपी बिहार गुजराती मारवाडी सगळ्यांचे सण वेगवेगळे. सगळे सण सेलिब्रेट करतात बरं काही. ते असं काही नाही सगळे साजरे करतात. आता आपण मराठी तर आपण करणार आपले हे की नाही. इथं आपली भाकर अशी छान फुगली आहे बघू शकता. हा हा भारीच आहे ना. हा 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 काय सुंदर आली आहे भाकर. वा. आता ही पण आपली खालची रेडी आहे भाकर बघू शकता. छान आहे रे. आता हे की नाही टाकून घेते ही पण अशी. इथं माझ्या भाकरी करून झाल्या तर इथं मी शेंगदाण्याची छान भाजून घेते. बघू शकता भाकरी किती भारी आहे ना. भाकरी झाल्यात आपल्या. इथं शेंगदाणे भाजून घेतली मी. आणि शेंगदाणे की नाही टाकली अजून छान भाजी होणार आपली. पक्कड कुठे. आणि इथे थोडा मी भात पण करणार आहे कारण पोरं भाकर जास्त खात नाहीत ना. भात करून घेते. आणि इथं मी सगळं कापून गेले असं. इथं कापले. खूप उशीर झालाय त्यासाठी ह्याला बोलत होते की लवकर उठा रे. संडे आज. लवकर उठा. नाही बोलली सुट्टी आहे आम्हाला पण मला सुट्टी आहे का. त्याला बोलली उठा उठा. उठलीच नाही. 9ला उठले माहितीये का. तिथून नाश्ता आंघोळ धुणं कपडे आणि मी सगळं काम करूनच हे करते. मी कपडे तसे बाथरूम मध्ये धुत नाही मी. मला की नाही बाथरूम सुद्धा क्लीन पाहिजे माहितीये का. आता 1:30 वाजायला. तू दाखव माझी घडी. बर तर इथे आता 1:30 वाजलेत. 1:30 नाही सॉरी 1 वाजलेत आता. की बघा मयुरी काय करेली. काय केलीस मला नाही व्हिडिओ मध्ये सांग काय करेलीस. काय केलीस. ओ अच्छा ठीक आहे. काही काम असतं अभ्यासाचं आहे ना. अभ्यास नाही अच्छा नोट केलीस. ठीक आहे ठीक आहे. गोईंग ते काय 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 वांगे 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 का. वांगे अशी कापून गेली. मला नाही आवडत असं मिक्स भाजी नाही आवडत मला. तुम्हाला काय आवडतं रे. खाल्यावर मम्माची लागली भारी लागायली. पण मला भूक नाही आता. हो उशिरा नाश्ता झाला भूक काय लागणार आहे. हो ते पण आहे. मी पुन्हा जेवणार आणि मी संध्याकाळी. दगडावरच कापते मी. मला इथेच आवडतं असं कापून घेते चांगलं. तब्येत कशी आहे मयुरी. नाही छान बस. नाही का ठीक आहे. इथं मी असे कापून घेतले सगळं. आणि ते ककडी सुद्धा कापली बघू शकता. हे बापरे काय काय टाकायचंय. सगळंच असते अजून. आणि बटाटा सुद्धा टाकणार आहे. बटाटा सुद्धा नवीन बटाटा आहे हा. एवढा छान लागतो ना. ते सुद्धा टाकायचं आहे. किती 10 15 20 भाज्या मिक्स करायच्यात का. अरे जेवढ्या घरी असतील ना तेवढ्या भाज्या टाकायच्या सगळ्याच. रूल आहे का. रूलच आहे असं आहे. मला मोठी कढई आणावं लागेल वाटते
ह्या कढईत आपल्या छोट्या कढईत नाही बसणार, मोठी स्टीलची कढई. आणि हे सगळं आता मी पाण्यामध्ये असं टाकून घेते, बघू शकता. हे एवढेच भाज्या म्हणजे काळं नाही पडणार. हे गाजर, वांग आपलं सगळे ह्याच्यात टाकून घेतले. 4-5 भाज्या टाकल्या. हो. 6, 7, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14, 15. आणि आपल्याला की नाही अशी पण शेंगदाणे टाकायची, म्हणजे की नाही अख्खी शेंगदाणे सुद्धा टाकायची आतमध्ये, माहितीये का. कांदा सुद्धा टाकायचा आजू कापून, लसूण आहे, अद्रक आहे. चला सगळं करून घेते फटाफट. चलो भागो. आणि तिकडची कढई आणून दे मला, वरी ठेवली माल्यावर. बापरे, ते तर बोट कापतंय. ते तर बोट कापतंय. बोट कापते, कसं कापल. ठीक आहे आणतो. तर इथं मी तेल टाकल्यात, आपण ह्याच्यात जिरे मोहरे टाकू. असं त्याच्यात लसूण टाकू आपण. हे बारीक कापलाय मी, कुठून नाही घेतला. ह्याला लाल होऊ देऊ छान. तर इथं मी भाज्या अशा स्वच्छ धुवून घेतल्यात, बघू शकतात. ह्याच्यात आहे कांद्याची पात, पालक आणि मेथी. आणि इकडं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे, ह्याच्यात पण सगळं धुवून घेतलंय. आता हे पण स्वच्छ धुवून घेते. चला, लसूण झालाय आपला लाल. तर आता त्याच्यात कांदा टाकू. अजिंक्यला चटका बसला म्हणे. आणि याच्यात मी आपल्या पातीचा कांदा टाकलाय, बघू शकता. हे असं हिरवा हिरवा. तेल उडायलंय का अजिंक्य तुझ्या अंगावर. आणि लसूण सुद्धा बघा किती छान, असा एवढा छान लागणार नाही हे दाताखाली आल्यावर. त्यासाठी असा कापून टाकलाय छान. तुझ्या लक्षातच नाही भाजी केलेली अजून. तू गेल्या वर्षी 10वीला होता ना. आता टोमॅटो पण टाकून घेते असं. बघा एवढे शेंगदाणे भारी. आणि शेंगदाण्याचा खूप सुद्धा टाकणार. आता यात लाल. अरे किती शेंगदाणे टाकणार ग. तुला काय माहिती आहे. वाईटळ असते शेंगदाणे. पप्पाला कशी भाजी लागते तुला माहितीये ना. पप्पा आवडतात बनवायची. मी जेवणार नाही हा भाजी हे झाली तर. हा आजकालची पोरं अशीच आहेत, माहितीये ना सगळ्यांना. मटार मी छान धुवून घेतले. आता हे सगळे मटार टाकते आतमध्ये. आणि हे सुद्धा बोरं टाकणार आतमध्ये. हे बघा एक किडक एक निघालं. आणि बोरं की नाही पप्पाने गावाकडूनच आणले होते, तर मी अशीच ठेवली होती मुद्दाम. बघ बराबर बघ सगळे बोरं एक निघालं ना सगळे बघ. हे पण टाकून घेऊ आपण. छान हलवू आता. फुल गॅस करते याला. आणि आता आपल्याला हे सुद्धा टाकायचं सगळं कापून ठेवलेलं. टाक लगेच टाक. हो लगेच टाकणार राजू. आणि आपल्याला पाण्याचा वापर थोडा पण नाही करायचा ह्याच्यामध्ये. पाणी जातोय ना, पाणी जातोय ना. सगळ्यात पाणी असतेच राजू. मॉइश्चर सगळ्यामध्येच असतं. बघ किती छान सरी भाजी आहे. आता हे छान हलवून घेते. भारी एकदम. वीकनेस यायलाय. अजिंक्यला पण ताप आला होता थोडा. आता ह्या भाज्या टाकते. आता ह्या सगळ्या हे स्वच्छ धुवूनच ठेवल्यात मी पाण्यामध्ये. तुझा हात किती मोठा दिसला. मग लांब हो ना तू जरा. जास्त थांबू नाही वाटेल मला. जायचं का दवाखान्यात. डॉक्टर बोलले होते आजारी असला तर सकाळी घेऊन या. मयुरीला सांगितलं होतं मला. तुला पण सांगितलं होतं. मला नाही. आता हे तीळ आहेत ना, ती तीळ सुद्धा आपल्याला टाकायचे. ती काय केली काय माहित. लॅपटॉप घेऊन बसली 2 घंट्यापासून. हलवून घेते छान. ओके. भाजी छान हलवून घेतली मी. आता हे झाकून ठेवते आणि कमी करते, मीडियम करते गॅस. आणि शेंगदाणे आपल्याला लास्टला टाकायचे. ते शेंगदाण्याचा आताच टांगले होते शेंगदाणे. ते अख्खी शेंगदाणे आहे जू. मग ते शेंगदाणेच आहेत ना. मग ते शेंगदाणे बरं नाही. त्याच्याने अजिंक्य माझा चिडचिड करतोय. तर ठीक आहे बाबा. आणि आता हे नंतर मी काढते. आता ओटा सगळा क्लीन करून घेते. खूप गर्दा झालाय. आता भाजीला 15 मिनिट झाले. झाकून ठेवली छान. आता बघू कशी झाली भाजी ती.
तुम्हाला दाखवते. काढू आपण असं. हा 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 हा, भारीच. आणि आपण पाणी बिलकुल टाकलं नाही बरं का, हे पाणी सुटले भाज्याचंच, कारण भाज्याला मॉइश्चर खूप असते. छान मिक्स करून घेते. तर बघू शिजले का. बटाटा शिजला तर समजायचं भाजी आपली शिजलीच आहे. झाली आहे परफेक्ट. आता हे आपण शेंगदाणे भाजलेत ना, ते मिक्सरमधून काढते. इथे मिक्सर काढून ठेवले मी. भाजी तयार आहे आपली. आता हे शेंगदाण्याचा कूट आहे ना, मी टाकून घेते. छान चमचवरच पडला सगळा. ते छान मिक्स करून घ्या. हा जिंक्याला इथे इथं भाजी आपली तयार आहे. अशी छान बघू शकता. आता मी ताटात वाढून घेते. हा हा हा, कशी झाली हो भाजी. गावाकडे अशी भारी लागते ना, विचारू नका. ही भाकर अशी आणि इथे लाडू असे सगळ्याला एक एक लाडू. तर तुम्ही पण या जेवायला. असं भारी एकदम आपली भोगी ची भाजी तयार आहे. आणि अशी एक म्हण आहे की जे खाईल भोगीची भाजी तो राहील निरोगी, जो नाही खाणार तो होईल रोगी. तर सगळ्यांनी भोगीची भाजी खा. आणि मी आमच्या आता नवरदेवाला देते. धरा, घे थोडासा पप्पाकड. चला आता. हा मला नको घेऊ, तुला कळत नाही का. चला आता आम्ही जेवून घेतो सगळेजण. अजिंक्य ते जेवतोय. कशी झाली आजी भाजी. जेवकर दिसतोय. त्याला थंडी वाजली म्हणे. बोल ना कशी भाजी. नीट तर बस. छान झाली ना. आधी काय बोलत होता, आई कशी भाजी करायलीस तू. एवढ्या भाज्या आजच असते ताजू. पुन्हा नाही, दररोज तर आपली सिंगल भाजी आहेच ना. मग आज सण आहे ना, सणाला अशीच भाजी करतात. तरी ह्या कळालं. भारी आहे ना. हे काय खायला. भात भाजी भाकर सुद्धा खाली आहे ना. मटार. हा मटार छान लागलेत ना. बटाटा आहे. गाजर कसे लागलेत. आमचे सगळ्यांचे जेवण झालेत. आणि भाजी बघू शकता एवढीच राहिली आता. अशी भारी झालती ना, काय सांगू तुम्हाला. लयच भारी झालती भाजी. आणि हे बघा, हे असा सगळा पसारा झालाय. आता सगळं क्लीन करून घेते. ओटासुद्धा आणि हे गॅससुद्धा, ही टाईलसुद्धा पुसायची आता मला. सगळे लगेच क्लीन करून घेते. मला घाण ठेवायला बिलकुल आवडत नाही. भात एवढासा उरलाय. लड्डू एक राहिला इथे. भाकरी इथे एवढी उरली आहे. ही एवढी. आणि इथे एक भाकर रात्री होईल. रात्रीसुद्धा शिळी भाकर खूप छान लागते. भात असा. चला सगळं स्वच्छ करून घेते. ते भांडे घासून झालेत माझे. सगळं क्लीन केले बघू शकता. ओटासुद्धा पुसला. टाईल पण पुसली. सगळं चकाचक केलंय. आणि इथे असा भात काढला. ह्याच्यामध्ये भाजी. आता 3 वाजलेत. तुम्हाला दाखवते सुद्धा मी हॉलमध्ये. बघा 3 वाजलेत. तरी तर मयुरीची तब्येत खूप छान आहे आता. बरं वाटायला मयुरी. चेहरा किती बारीक झालाय मयुरीचा आहे ना. आणि अभ्यास करत होती. आणि काय नाही मग दुपारी असं छान जेवण झालं. भाजी वगैरे आहे ना मयुरी. भारी झालं ना. तर आता मी बाहेर जाते. सनसिटीलाच पतंग उडवितात तिकडे खूप. ते बघायला चालले. नाही मी लांब नाही जास्त जाणार. रस्त्यावरच थांबणार आहे. आतमध्ये नाही जाणार. ग्राउंडवर खूप मोठं ग्राउंड आहे. तर चला मी जाऊन येते. हिला यायचं होतं पण हिला तब्येत बरी नसल्यामुळे हिला घेऊन नाही जाणार आता. ही बोलती बाईकवर दिसते तर नाही मी पायाने जाणार आहे वॉक करत. मला तेच बरं वाटतं. नुसतं बेडरूम ते हॉल पर्यंत येऊस तर ना चक्कर येत होते. आज बरं वाटेल बेटा.
म्हणजे फक्त बसली आणि कुठली ना तर कल जात होता माझा काल. अच्छा, आता दुखणं असते तसं आहे की नाही. भले भले माणसंही होते तर तू काय, तू तो छोटा बाबू आहे. होते आजारी पडते माणूस, पडायला पण पाहिजे 1-2दा वर्षातून. तर ठीक आहे, पडायला पाहिजे म्हणजे आता होतच व्हायरल, काय करणार. जाणून बुजून काही आजारी आपण थोडी पडतो आहे की नाही. चला मी जाते, खूप उशीर होतोय, 6 वाजलेत आता. आले मी बाहेर, काय गर्दी आहे. रस्ता क्रॉस करायला 10 मिनिट लागली मला. एवढा ट्रॅफिक आज संडेचा ना. सगळी लोक बाहेर पडतात फॅमिली सोबत फिरायला, आणि इथं मी एकटी फिरायला चालले. ट्रॅफिक दाखवते बघा. ट्रॅफिक एवढी गर्दी आहे रस्त्याला, बापरे. तर मी आले ग्राउंडवर, एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला दाखवते, खूप गर्दी आहे. पतंग बघू शकता, किती पतंग आहे. गर्दी आहे. आता मी दुसऱ्या ग्राउंडवर चालले. हे छोटं ग्राउंड आहे आणि दुसरं आहे ते मोठं ग्राउंड आहे, तिकडे चालले. तर मी आली तर मोठ्या ग्राउंडवर काय गर्दी आहे तुम्हाला दाखवते. दुकान लागले असं, बघा ही गर्दी. दोरा माझ्या पशाला बघा, हे दिसतोय हे दोरा आहे बघा. हे अवघड आहे बाबा, किती गर्दी आहे बघू शकते. मला तर भीती वाटेल आतमध्ये जायला. पेड़ भी मिल गया देखो. बहुत गर्दी है. अकेले आए क्या बच्चे लोग किधर है. वो भी अकेली है. देखो बघू शकता किती गर्दी आहे. बापरे, खूपच गर्दी आहे. सगळे पायामध्ये दोरे अडकत आहेत माहिती का, खूपच. असं बाहेर आले थोडस, खूप जणांचे पाय कट झालेत, खूप जणांचे. किधर आहे मेरी फ्रेंड, किधर गई, आ जाओ. आणि इथं मेलेमध्ये आले, मला बॉक्स घ्यायचे आहे ना. नाही नाही आपका नाही. मध्ये बॉक्स बघते आहे का. है क्या बॉक्स इधर, एयरिंग रखने का नहीं है ना. फ्लावर पॉट है देखो, बहुत ही बढ़िया है. इधर भी है. चलिए, अगर आप लोग को पसंद है मैं फायर से जोरदार ताली नहीं है फायरमैन के लिए. और अगर आप लोग को मैजिक भी पसंद है तो मैजिक के लिए भी जोरदार तालियां. और इथं बलून मध्ये दिवे लावतात बघू शकता. हे बलून मध्ये दिवा लावलाय.
लावतायत ना बलून, हवेमध्ये सोडतायत ना त्या दिव्याचा बलून, त्याच्यामुळे तिथं आग लागली. मी तुम्हाला दाखवते. ते बघू शकता इथं आग लागली आहे. ह्या बलूनमुळे, हे बघा हे बलून आहेत ना, ते जाऊन पडतायत, कुठं पण जाऊन पडतायत. इकडं चांगलीच आग लागली. हा काय फेस्टिवल आहे, मला तर नाही बिलकुल असं आवडतो. फायर ब्रिगेड आलंय ना, आग लागली, भयानक आग लागली आहे. आवाज येतोय सायलेन्सचा. फायर ब्रिगेडला बोलवण्याचा. असं फेस्टिवल, काय फेस्टिवल आहे, एन्जॉय पण होते, भीती पण वाटते माहितीये का. आणि ते मस्त फटाके वाजतात. हे कंटिन्यू 1 घंटा झाला चालू आहे ना. मी आले घरी. कशी मयुरी तब्येत? बरी. केळ खाते बघा, कफ झाला आणि केळी खाते. काय करणार. काय गर्दी होती तुम्हाला दाखवली मी. अशी गर्दी होती ना विचारू नका. बापरे, ट्रॅफिक पण असं झालेलं मयुरी, बोलायला सुद्धा येत नव्हतं. एवढी ट्रॅफिक. मुंबईचं जीवन असंच आहे माहिती का, किड्या मुंग्यासारखं जीवन आहे. मी गेले बघायला, माझी फ्रेंड पण भेटली. आणि जे बलून हवेत उडीत होते ना, कॅन्डल बलून आहे ना मयुरी, काय बोलतात त्याला, काय असेल ते कॅन्डल बलूनच मयुरी. आणि असे पडले तर की नाही, तिथं घास होती, तिथं की नाही चांगलीच आग लागली होती 2 ठिकाणी. आणि फायर ब्रिगेड वाले पण आले ते आग विझवायला माहितीये का. बाजूलाच आहे, पण यायला त्यांना टाइम लागला माहितीये का, रस्त्यात एवढी ट्रॅफिक होती ना, त्याच्यामुळे खूपच ट्रॅफिक. आणि मी माझी मान दुखायला त्यासाठी हलवते मी. काय झालं काय माहिती. लास्ट इयर आम्ही आलतो ग्राउंडला, म्हणजे सगळं पतंग वगैरे झालते लास्ट. तरी ते जे धागे असतात ना मांजा, चलता चलता पायात अडकत होते. काढला तर दुसरा अडकत होता. एवढा कचरा केलाय ना ग्राउंडवर, दुसरा अडकत होते. अगं लय कचरा झालाय ग्राउंडवर, भयानक. काय सगळे झाड पतंग अडकलेले असतात, कुत्रे मांजर पक्षी बर्ड्स तोंडात आहे त्यांच्या पायात, हे गळ्यात अडकत मयुरी. आणि तिथे 1-2-3 पाय, अजून 2 बायांचे पाय कट झाले. मी स्वतः बघितलं माहितीये का. त्याच्या मी जास्त आतमध्ये नाहीच गेले, कडेकडेलाच होते. अजून 2 बायांचे कट झाले, रक्त निघत होतं माहितीये का. मग पाण्याने धुतलं, माती लावली आणि कपडा बांधला माहितीये का. असे फेस्टिवल नसायलाच पाहिजे की नाही, ज्या फेस्टिवल मुळे की नाही, म्हणजे अशा याच्यामुळे पतंग घेऊन दिलं ना, पतंग नाही नाही नाही, लास्ट शायना आंटी सोबतच माझ्या फ्रेंड मुळेच घेऊन दिलेला. तर ना, नाही तू नाही घेऊन दिलता, आंटीनेच आणला होता. त्यांनीच मांजा पतंग आणले होते. मग आम्ही पण उडवलं त्यांच्यासोबत. म्हणजे ना आतापर्यंत बॉम्ब झाले, तर आतापर्यंत ना एकदा पण आहे पतंग. मी म्हणते दिवाळीमध्ये फटाके वाजवतात, किती पोल्युशन होतं. पुन्हा आता हे आपली संक्रांत रे, गोडधोड खाणं तुम्ही आहे की नाही. एवढे पतंग, बरं ठीक आहे नायलॉनचा नका घेऊ तुम्ही. आणि सगळे नायलॉनचेच घेतात माहिती का, कॉटनचं कोणी घेतच नाही, कारण कॉटनचं ते कट करून तुटतात ना खाली, त्यासाठी ते युज करत नाहीत माहितीये का. ते काचच्या पावडरनं बनवलेलं कशाचं असतं काय माहिती, खूप जहरीला आहे ना. आम्हाला होतं त्याच्याबद्दल आन्सर. तर काय करू, तब्येत मयुरीची डाऊन होती, तरी मी जाऊन आले. मला आवड आहे बघायची, पण खेळायची नाही बाबा. असे फेस्टिवल नसायलाच पाहिजे आहे की नाही, खरं सांगा बरं, ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल आहे ना. पण असं आता सुरुवातीपासून प्रथा आली तर काय करू शकतात आहे की नाही. हळूहळू मोडायला पण पाहिजेत काही प्रथा आहे ना. आणि आमच्या यशची घडी आहे, अजिंक्यने घेतली आहे. असं यशला वापस करायची आता. ऍक्च्युली मामाच म्हणले की जुदाचं बदलत हा, जीवदानीला घेतात तेव्हा की नाही आदली बदली झाली. बरं ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ असा होता. घडी काय बंद सुद्धा पडली, डॅमेज. हा, मामीनं दिलेली गाडी बंद पडली. ठीक आहे, जाऊ दे, काय नाही होत. चला मग आजचा व्हिडिओ इथे चेंज करते. आजचा दिवस असा होता, ते तुमच्यासोबत शेअर केला. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, है की नाही. उद्या आहे संक्रांत, आपली मकर संक्रांत. त्याचा पण खूप छान व्हिडिओ असणार आहे. मी व्यवसायाला बाहेर जाणार आपलं विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये. तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की आठवणीने बघा. चला मग बाय. सगळेजण काळजी घ्या.